नमस्कार. आज आपण हापूस आंब्याचं प्रीमिक्स कसं करतात ते पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. हा 1 वाटी मी आंब्याचा पल्प घेतलाय. आंबा सोलून त्याच्या फोडी करून मिक्सीला लावून अगदी स्मूथ पेस्ट केलेली आहे. ही 1 वाटी आहे. आणि जेवढा पल्प आहे त्याच्या दुप्पट साखर घेते. आता आपण हे मिक्स करून घेऊया. हे बघा, मी या ताटामध्ये हा मँगोचा पल्प आणि साखरेचं मिश्रण पसरलेलं आहे. अतिशय पातळ पसरायचा, म्हणजे जशी आपण आंबा पोळी करतो ना तसा पसरायचा. आता एका ताटात होत नव्हता म्हणून त्यातला थोडा मी या छोट्या ताटात घेतलाय. आता आपल्याला हे कोवळ्या उन्हात सुकवायचं आहे. सुरुवातीला थोडा वेळ फॅन खाली ठेवायचा आणि मग कोवळ्या उन्हात गॅलरीत सुकवायचा. आपण ते सुकवायला ठेवूया. मंडळी, हे बघा, आपण जे प्रीमिक्स मँगो प्रीमिक्स ते सुद्धा या ताटामध्ये पसरून ठेवलं होतं सुकवण्यासाठी. ते कोवळ्या उन्हात छान सुकलेलं आहे. बघा, तुमच्या लक्षात येईल. किती छान सुकलेलं आहे. आता आपण या स्पॅच्युलाने किंवा उलटण्याने ते काढून घेऊया. हे बघा, हे सुकलेलं प्रीमिक्स मी स्पॅच्युलाने काढलेलं आहे. अजून आपल्याला ते 1 दिवस उन्हामध्ये वाळवायचं आहे. मी आता 2 ताटामध्ये ठेवलेलं होतं ते एकाच ताटात केलेलं आहे, कारण सुकल्यामुळे ते कडक झालेलं आहे थोडंसं. तर आपण आता हे पसरून पुन्हा उन्हात 1 दिवस वाळवूया. हे बघा, आपलं हे प्रीमिक्स परत 1 दिवस उन्हात ठेवल्यानंतर हे असं कडक सुकलेलं आहे. तुमच्या लक्षात येत असेल. हे बघा, आता आपण मिक्सीवर याची पावडर करून घेऊया. हे बघा, मिक्सर ग्राइंडरवर आपण जे प्रीमिक्स सुकवलं होतं मँगो प्रीमिक्स ते वाटून झालेलं आहे. हे बघा, आणि मला 2 वेळा ते वाटायला लागलं, कारण जास्त प्रमाणात होतं म्हणून. आणि असं वाटून झाल्यावर ही जी पावडर येते ना, अशी फाईन पावडर केल्यानंतर या अशा एअरटाईट कंटेनरमध्ये आपण ती ठेवू शकतो आणि वर्षभर सुद्धा आपल्याला मँगोचा स्वाद वापरता येतो. आता याच्यापासून आपल्याला सरबत करता येतं, मँगो लस्सी करता येते, मँगो आईस्क्रीम करता येतं अशा प्रकारे. किंवा एखादी खिरीमध्ये सुद्धा, म्हणजे मँगो फिरणी असते ना, त्याच्यामध्ये पण ही पावडर वापरता येते. म्हणजे मोसमामध्ये आलेला आंबा आपण वर्षभर त्याचा स्वाद घेऊ शकतो.